सोलापूरच्या भूषणनगर भागात जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रकार हिंदू संघटनांनी उघडकीस आणलाय। तसंच एका व्यक्तीला चोप देखील दिलाय। धर्मांतर करणारा व्यक्ती महिलांना नशेचे पदार्थ पाजत असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्या ठिकाणावरून आक्षेपार्ह साहित्य जप्त करत धर्मांतर करायला लावणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। सापळीने बांधलं होतं आणि पूर्ण रक्त आलं त्याच्या अंगाला। मला त्यांनी म्हणला विधानसभेमध्ये आता सध्या गोपीचंद पडळकरांनी त्याबद्दल आवाज उठवलेला आहे, पण गोपीचंद पडळकरांना गोपीचंद पडळकरांना खोटं ठरवण्याचं काम हे इथले पादरी इथले हे करत आहेत। हे जे आहेत हे पूर्ण हिंदुस्थानी लोक आहेत। हे फार फंडिंग त्यांना होतं, विदेशातून त्यांना फंडिंग होतं आणि फंडिंग झाल्यावर ते धर्मांतर कसं करायचं होतं हे सर्व काही आपले इंग्रज गेले, पण इंग्रजांनी इथे काही आपले गद्दार लोकांना सोडून गेले आणि हे सगळं धर्मांतराचं काम करायला आम्ही धर्मांतर होऊन देणार नाही, उधळून 100% लोक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।